गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण 5 टाईप्स ऑफ पाईप्स पाहिले होते. फर्स्ट कास्ट आयर्न होता, सेकंड रॉट आयर्न, नंतर सिमेंट लाईन आणि कॉन्क्रीट पाईप. हे 3 टाईप्स आपण पाहिलेले होते. आज आपण 6 टाईप्स जो आहे तो आहे ॲस्बेस्टोस पाईप. ॲस्बेस्टोस पाईपमध्ये बघा, दिस पाईप्स आर यूज ॲज स्मॉल साईज डिस्ट्रीब्युशन पाईप. स्मॉल साईज डिस्ट्रीब्युशन पाईप असेल तर तिथं आपण ॲस्बेस्टोस पाईप यूज करू शकतो. स्पेसिफिकेशन आहे, त्याचा डायमीटर जो आहे तो किती आहे, 5 to 130 सेंटीमीटर एवढा त्याचा डायमीटर असतो. नेक्स्ट आहे त्याचे ॲडव्हान्टेजेसमध्ये बघा, लाईट इन वेट आहे, त्याच्यामुळं काय होणार, इझी टू हँडल आणि ट्रान्सपोर्ट होणार, लाईट इन वेट असते. नेक्स्ट आहे इझी टू कट, फिटेड, ड्रिल अँड जॉईंट. कट करू शकतो इझिली, फिट करू शकतो, ड्रिल करू शकतो आणि जॉईंटही करू शकतो. नेक्स्ट आहे अनअफेक्टेड बाय कोरोजिव्ह एलिमेंट्स. कोरोजिव्ह एलिमेंट्सचा त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही. ॲस्बेस्टोस मटेरियल आहे. द इनसाइड सरफेस ऑफ पाईप इज व्हेरी स्मूथ. इनसाइड सरफेस कसा आहे, स्मूथ आहे. नेक्स्ट द जॉईनिंग ऑफ पाईप इज व्हेरी गुड अँड फ्लेक्झिबल. जॉईनिंग कसं आहे, फ्लेक्झिबल आणि गुड आहे. नेक्स्ट आहे द पाईप्स आर अँटी कोरोजिव्ह अँड चीप इन कॉस्ट. कॉस्ट कसा आहे त्याचा, चीप कॉस्ट आहे. नेक्स्ट these pipes are very suitable for distribution of small size. पाईपची साईज सुटेबल आहे. कधी, व्हेरी सुटेबल फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ पाईप ऑफ स्मॉल साईज. स्मॉल साईजच्या पाईप ज्यावेळेस यूज करणार त्यावेळेस तुम्ही ॲस्बेस्टोस पाईप ही सुटेबल पाईप आहे. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. दीज पाईप्स आर ब्रिटल. सेकंड, दीज पाईप्स आर नॉट ड्युरेबल. ड्युरेबल आहे का, नाही. नेक्स्ट आहे दीज पाईप्स कॅनॉट बी लेड इन एक्सपोज प्लेस जे असतात तिथं तुम्ही हे पाईप यूज करू शकत नाही. नेक्स्ट, दिस पाईप्स कॅन बी यूज्ड ओनली फॉर फ्यू लो प्रेशर. हाय प्रेशर असेल तर तुम्ही तिथं यूज करू शकत नाही, लो प्रेशर असेल तरच यूज करू शकता. हे रेस्ट्रिक्शन आहेत त्याचे. नेक्स्ट आहे 7 कॉपर पाईप. यूजेस काय आहे, दिस पाईप्स आर यूज्ड अंडर द फॉलोइंग कंडिशन. फॉर मेकिंग द गूज नेक इन हाऊस कनेक्शनमध्ये. त्याच्यानंतर पाईप कॅरिंग हॉट वॉटर इनसाइड द बिल्डिंग. कॉपर पाईप कुठे यूज करू शकता, ज्यावेळेस तुमचे गिझर्स वगैरे लावलेले नसतात ना तिथं तुम्ही कॉपर पाईप यूज करू शकता. हाऊस कनेक्शनमध्ये तिथं करू शकता. नेक्स्ट आहे त्याचे ॲडव्हान्टेजेस. नॉट लायबल टू करोजन होत नाही त्याला. दे कॅन बी इझिली बेंड होतात. डू नॉट सॅग इफ हॉट वॉटर इज यूज्ड. हॉट वॉटर जरी यूज केलं तर त्याच्यामध्ये काही बेंड वगैरे येत नाही आहे. नेक्स्ट आहे लीड पाईप यूज्ड इन सॅनिटरी फिटिंग जे असतात, जे आपलं WC बाथमधलं जे वॉटर आहे त्याला तिथं तुम्ही ही जर लीड पाईप यूज केली तरी बेटर आहे. इन वॉटर सप्लाय दिस पाईप्स आर मोस्टली यूज्ड इन द क्लोरिनेशन अँड ॲलम डोसिंग. क्लोरीन किंवा ॲलम जर वॉटरमध्ये ॲड करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही लीड पाईपचा यूज करून तो डोस त्या वॉटरला देऊ शकता. ॲडव्हान्टेजेस, दिस पाईप कॅन बी इझिली बेंड होतं. दे कॅन बी विथस्टँड हाय प्रेशरला विथस्टँड होतं. त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस आहे, कॉझिंग पॉयझनिंग. लीड आहे म्हणल्यानंतर काय पॉयझनिंग असू शकतं. सॅग व्हेन हॉट वॉटर इज यूज. हॉट वॉटर लीड पाईपमध्ये तुम्ही यूज करू शकत नाही. नेक्स्ट आहे 9 वुडन पाईप. स्पेसिफिकेशन आहे, मॅन्युफॅक्चर्ड अप टू लेंथ 7 मीटरपर्यंतच तुम्ही वुडन पाईप मॅन्युफॅक्चर करू शकता आणि लाईफ स्पॅन जो आहे तो किती आहे, 30 to 35 इयर्स. ॲडव्हान्टेजेस आहे, दिस आर इझी टू रिपेअरिंग कसं करू शकता, इझिली करू शकता वुडन पाईपचं. नेक्स्ट, लाईट इन वेट आहे, अनअफेक्टेड बाय कोरोजिव्ह वॉटर, चीप अँड इझिली लेड करू शकता आणि चीप आहे ते. डिसॲडव्हान्टेजेस, कोलॅप्स अंडर एक्सटर्नल लोड झाला तर ते काय होऊ शकतात, कोलॅप्स खाली पडू शकतात त्या पाईप. डीके ड्यू टू वेट रूट. डीके म्हणजे काय, बुरशी त्याला लागू शकते. कशामुळे, पाण्यामुळे. वेट म्हणजे ओलाव्यामुळे काय होणार, त्याला डीके लागू शकते, बुरशी लागू शकते. त्याच्यानंतर 10th नंबर आहे तो आहे प्लास्टिक पाईप आर अवेलेबल इन फॉलोइंग फॉर्म्स. लो डेन्सिटी पॉलिइथाइलिन पाईप, हाय डेन्सिटी पॉलिइथाइलिन पाईप आणि पॉलिव्हिनाइल क्लोराईड पाईप. हे त्याचे 3 टाईप्स आहेत. ॲडव्हान्टेजेस बघा,
प्लास्टिक पाईप्स आर कोरोजिव्ह रेजिस्टन्स. करोजन होतं का पाईपमध्ये? नाही होणार, प्लास्टिक आहे. दिस पाईप्स आर व्हेरी इकॉनॉमिकल आहेत. मोस्टली कोणत्या यूज केल्या जातात? प्लास्टिक पाईप. त्याच्यानंतर दिस पाईप कॅन बी चीप, ड्युरेबल आहे. त्याच्यानंतर दिस पाईप्स गुड इलेक्ट्रिक इन्सुलेटर, त्याला शॉक वगैरे लागू शकत नाही म्हणून इलेक्ट्रिक इन्सुलेटर आहे त्याच्यामध्ये गुड. नेक्स्ट आहे द पाईप आर लाईट इन वेट अँड इट इझी टू बेंड, जॉईंट अँड इन्स्टॉल देम. ट्रान्सपोर्टेशन इझिली करू शकतो, लाईट वेट आहे, बेंड करू शकतो, जॉईंट करू शकतो, कट करू शकतो. द पाईप अप टू सर्टन साईज आर अवेलेबल इन कॉइल्स अँड देअरफॉर इट बिकम्स इझी टू ट्रान्सपोर्ट देम. कॉइल्समध्ये अवेलेबल आहे ते, त्याच्यानंतर आपण जॉईंट करून त्याला पाईप करू शकतो. नेक्स्ट आहे डिसॲडव्हान्टेजेस. पाईप्स आर नॉट टू बी यूज्ड ॲट हाय टेम्परेचर. 45 डिग्रीच्या वरती जर टेम्परेचर असेल तर तिथं तुम्ही प्लास्टिक पाईप यूज करू शकत नाही. का? तर काय होणार, प्लास्टिक पाईपमध्ये मेल्टिंग होणार ना पाईपचं, म्हणून यूज करू शकत नाही. दे आर नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज GI और कास्ट आयर्न पाईप. गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप किंवा कास्ट आयर्न पाईप जे आहेत त्याच्यापेक्षा काय आहे, त्या स्ट्रॉंगर पाईप आहे. म्हणजे प्लास्टिक पाईप एवढं स्ट्रॉंगर नाही, जसं GI आणि CI पाईप स्ट्रॉंगर आहेत तसं. थर्मल एक्सपान्शन कोइफिशियंट इज हायर. थर्मल एक्सपान्शन म्हणजे हीटचा जो कोइफिशियंट आहे तो काय आहे, हायर आहे. कशापेक्षा? GI किंवा CI पेक्षा. गॅल्वनाइज्ड आयर्न और कास्ट आयर्न पाईप. इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन द प्लास्टिक पाईप ऑफ युनिफॉर्म कंपोजिशन. युनिफॉर्म कंपोजिशनमध्ये ती पाईप अवेलेबल नसते. द पाईप्स आर लेस रेजिस्टंट टू हीट. हीट रेजिस्टंट कसं करतं? लेस करतं. नेक्स्ट आहे सम टाईप्स ऑफ प्लास्टिक मे इम्पार्ट अनप्लीजंट टेस्ट टू द वॉटर. म्हणजे कधी कधी पाईपमधून पाणी आलं कंझ्युमरपर्यंत तर त्याच्यामध्ये वास येतो, पायपिंगचा वास असतो. तो पाईप मटेरियल जे यूज केलेलं आहे ते काय करत असतं, त्याचा स्मेल येऊ शकतो. नेक्स्ट आहे वेट्रिफाईड क्ले पाईप्स. दिस पाईप्स आर यूज्ड टू कॅरी द सिवेज अँड ड्रेन वॉटर. सिवेज आणि ड्रेन वॉटर पास करण्यासाठी ते तसले ब्लॅक कलरच्या ज्या पाईप्स असतात त्याला वेट्रिफाईड क्ले पाईप्स म्हटलं जातं. ॲडव्हान्टेजेस आहे लेस कोरोजिव्ह आहे आणि दिस पाईप्स आर प्रोव्हाइड स्मूथ सरफेस फॉर फ्लो. करोजन होत नाही आणि काय आहे, स्मूथ सरफेस प्रोव्हाइड करतं. डिसॲडव्हान्टेजेस आहे लाईफ इज लेस. त्याची लाईफ जी आहे ती लेस आहे. डिफिकल्ट टू रिपेअरिंग करण्यासाठी ते डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर बघा गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप म्हणजे GI पाईप. ॲडव्हान्टेजेस दिस पाईप्स आर चीप, लाईट इन वेट अँड इझी टू हँडल अँड ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट दिस पाईप्स आर इझी टू जॉईन, इझिली जॉईन करू शकतो. डिसॲडव्हान्टेजेस बघा दिस पाईप्स आर लायबल टू इन कन्स्ट्रक्शन अँड कॅन बी इझिली अफेक्टेड बाय ॲसिडिक ऑर अल्कलाईन वॉटर. ॲसिडिक ऑर अल्कलाईन वॉटर असेल तर त्याच्यावरती इफेक्ट होतो. त्याच्यानंतर द युजफुल लाईफ ऑफ पाईप इज शॉर्ट 7 to 10 years. गॅल्वनाइज्ड आयर्न जे पाईप आहे ते फक्त 7 to 10 years पर्यंतच आपण त्याला यूज करू शकतो. हे टाईप्स आहेत, टोटल टाईप्स आहेत 12 टाईप्स आहेत. तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं विचारलं जातं की विच पाईप्स यूज्ड फॉर द कॅरिंग द सिवेज. त्यावेळेस तुम्हाला तिथं सिवेजसाठी कोणती पाईप सांगितले ते लक्षात आलं पाहिजे. वेट्रिफाईड क्ले पाईप्स. फॉर एक्झाम्पल जर विचारला असा क्वेश्चन विच पाईप कॅरी द सिवेज तर त्यावेळेस तुम्हाला 3-4 ऑप्शन्स देतील. वेट्रिफाईड क्ले पाईप, गॅल्वनाइज्ड पाईप, प्लास्टिक पाईप, कास्ट आयर्न पाईप. त्यावेळेस तुम्हाला हे आन्सर आलं पाहिजे. टुडे we will stop here. Remaining part we will discuss in next lecture.